You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर। निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची केली घोषणा। 16 जून 2024 रोजी लोकसभेचे कार्यकाळ संपत असून शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, तिथेही निवडणूक होणार आहे। 10.5 लाख पोलिंग बूथ असून 97 कोटीपेक्षा जास्त मतदार आहेत। देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे, तरीही विनासयास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव असून 54 लाखांपेक्षा जास्त EVM मशीनद्वारे लोकसभा निवडणूक संपन्न होणार असून 1.5 कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले। देशात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होईल। दुसऱ्या टप्प्यात 4 एप्रिल पासून अर्ज भरता येणार आहे। 26 एप्रिल 2024 ला मतदान होणार। तिसरे टप्प्यात 19 एप्रिल पासून अर्ज भरता येणार आहे। चौथ्या टप्प्यात 13 मेला मतदान। 5व्या टप्प्यात 20 मेला मतदान होईल। 6व्या टप्प्यात 25 मेला मतदान होणार। 7व्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार असून 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 13 मे रोजी नगर शिर्डीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर।